मित्रांनो, PYQ प्रश्नाची आपण सिरीज सुरू केलेली आहे. अतिशय प्रामाणिक आणि मेहनतीने आपले प्रयत्न चालू आहेत. ठीक आहे. सातत्यानं येणारे प्रश्न. आता विषय काय होतंय मित्रांनो, आणखी जेव्हा आपण वाचतो तेव्हा एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही, पण बोललेलं माणूस विसरत नसते. आणि म्हणून माझा नेहमी एक प्रयत्न असते, एका मार्कामुळे तुम्ही लागावून ते फक्त माझ्यामुळे लागावं. तरी आपण जे लेक्चर घ्यायलो याच्यामागं काय मेहनत आहे त्याचं सार्थक झालं. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नाकडं. खालील शब्दातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. खालील शब्दातील केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे. काय ओळखायचंय? केवल प्रयोगी अव्यय. केवल म्हणजे केवळ आणि प्रयोग म्हणजे वापर. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गाराद्वारे व्यक्त करतो आणि त्या उद्गारांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. केवल प्रयोगी अव्यय ही शब्दांच्या 8 जातीपैकी एक जात आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. अशा शब्दांच्या 8 जातीत त्याच्यापैकी एक जात आहे केवल प्रयोगी अव्यय. आणि काय ओळखा म्हणते? केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय आपल्या मनातील भावना व्यक्त करतात मित्रांनो. काय व्यक्त करतात? भावना. आणि मग मित्रांनो, ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे, अरे रे. अरे रे म्हटल्याच्या नंतर आपल्याला कळते, जेव्हा बी आपण एखाद्या अरे रे म्हणतो तेव्हा एखादं कोणी पळलं की आपण अरे रे म्हणतो, म्हणजेच दुःख झाले, म्हणजे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय हे ते. ठीक आहे. अरे रे फास्ट म्हणून जातो आपण. मग एखादं पळलं किंवा गाडी चलिता चलिता, ठीक आहे, मग अशा टायमाला आपण सरळ बोलून जातो. आणि मग अरे रे म्हणले की काय? ते शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. पहिले तर ते केवल प्रयोगी अव्यय आहे आणि विषय त्याचा संपलेला आहे. तेच आपलं उत्तर आहे. शब्दांच्या मित्रांनो 8 जाती आहेत. त्याच्यामध्ये 4 विकारी आहेत आणि 4 अविकारी. विकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय. आणि मग अविकारी मधली एक जात आहे ही केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. विराटने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. बघा मित्रांनो, लक्षात ठेवायचंय, मराठी भाषेमध्ये 8 विभक्त्या आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. अशा 8 विभक्त्या आहेत. प्रश्न किती घुमून फिरून विचारलाय. डायरेक्ट अंडरलाईन केलं नाही, अगोदर कर्ता ओळखा माहिती आणि त्याची विभक्ती सांगा म्हणायत. ठीक आहे. आणि मग कर्ता ओळखता येणं किती गरजेचं आहे मित्रांनो. विराटने शतक ठोकले. ठोकले हे क्रियापद आहे. व्हाईट पेन घेतो. ठोकले हे क्रियापद आहे मित्रांनो. ठोक हा मूळ धातू आहे. याला आपण कोणने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. मग ठोकणारा कोण? विराट. मित्रांनो, विराट हा वाक्याचा कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा? कर्ता. मला असं वाटतंय त्याला एक प्रत्यय लागलाय बघा. कोणता? ने. आणि जेव्हा कर्त्याला ने प्रत्यय लागतो का तेव्हा त्याची विभक्ती असते तृतीया. कोणती विभक्ती असते? तृतीया. म्हणजेच मित्रांनो, इथं कर्त्याची विभक्ती कोणती आहे? तृतीया. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. तुम्हाला मी पहिलेही सांगितले, PYQ प्रश्न म्हणजे काय, आपण फक्त PYQ घेऊन पुढे जाणार नाहीत, स्पष्टीकरणासहित सगळ्या गोष्टी. विभक्ती तर तुम्हाला पाठच झाल्या पाहिजे हो. आणि मग मित्रांनो, प्रथमा, जेव्हा नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही तेव्हा त्याची विभक्ती प्रथमा असते. जेव्हा नामाला ने, ये, शी आणि नी हे प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती तृतीय असते. जेव्हा नामाला स, ला, ना, ते हे प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती चतुर्थी असते. जेव्हा नामाला चा, ची आणि चे हे प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती षष्ठी असते मित्रांनो. ठीक आहे. नीची विभक्ती काय सांगितली मग आपण मित्रांनो? तृतीय सांगितली. एकदम स्पष्टीकरणाचं आहे. इकडे बघा, नी आणि याची विभक्ती काय सांगितली आपण? तृतीया. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. सुषमा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. काय ओळखायचंय? प्रयोग. मित्रांनो, प्रयोग ओळखत असताना महत्वाचा विषय असा आहे, तुम्हाला वाक्यातला कर्ता शोधावं लागते, वाक्यातलं कर्म शोधावं लागते, त्याला विभक्तीचे प्रत्यय लागलेत का नाही हे बघावं लागते, क्रियापद ओळखावं लागते, मग प्रयोग कळते. ठीक आहे. साधा विषय आहे. सुषमा गाणे गाते. गाते हे क्रियापद आहे मित्रांनो. गाते कोण आहे? क्रियापद.
त्याला गा हा मूळ धातू आहे. गाणारी कोण, गाणारी कोण, गाणारी कोण. तर मित्रांनो उत्तर भेटते आपल्याला सुषमा. कोण भेटते? सुषमा. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोण आहे वाक्याचा कर्ता? लक्षात जर तुम्ही घेतलं मित्रांनो तर एक गोष्ट लक्षात घ्या, कर्त्याला बिलकुल प्रत्यय नाही आणि कर्त्याला प्रत्यय नसला एकच प्रयोग होतोय कर्तरी, झाला कर्तरी प्रयोग. ठीक आहे मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारू आपण. दुसरा प्रश्न विचारू, काय गाते? कायचं उत्तर कर्म असतंय. काय गाते? गाणे. आणि गाणे वाक्याचं कर्म आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कर्त्याला प्रत्यय सुषमा, गाणे, गाते. गाते क्रियापद, गा मूळ धातू, गाणारी कोण आहे? सुषमा. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. काय गाते? गाणे. वाक्याचं कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी प्रयोग. वाक्यात कर्म आहे म्हणून झाला मित्रांनो सकर्मक कर्तरी प्रयोग. असा कर्तरी प्रयोग जे कर्मासहित येते, कर्माला घेऊन येते, त्याला काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी प्रयोग. इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करणाऱ्या नवीन प्रकारास काय म्हणतात? ठीक आहे, बघा मित्रांनो काय म्हणते. पुरुष कर्मणी, नो नो नो. समापन कर्मणी, बिलकुल नाही. कर्म कर्तरी, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. हे निरासंपलेला पर्याय आहे. बघूत आपण काय करता येतं. काय म्हणते बघा, इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे. बरं, इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करणाऱ्या नवीन प्रकारास काय म्हणतात? लक्षात घ्या मित्रांनो. उदाहरण तुम्हाला एक प्रयोगाचं उदाहरण घेतो, नंतर ते तुम्हाला कळलं काय आहे. उदाहरण तुम्हाला म्हणलं, रामाकडून रावण मारला गेला. रामाकडून रावण मारला गेला. लक्षात घ्या मित्रांनो, मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे. कोण आहे हे? संयुक्त क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे मित्रांनो, मारला गेला हे संयुक्त क्रियापद आहे. याच्यामध्ये मूळ धातू आहे मार. कोणता धातू आहे? मार. याला आपण कोणने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारू? कोणने. मारणारा कोण? रामाकडून. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोण आहे वाक्याचा कर्ता? कर्ता शब्दयोगी अव्यय लागले म्हणजेच कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारू आपण. कोणाला मारले? कर्म शोधायला होता. कोणाला मारले? रावण मारलाय. ठीक आहे, कोणाला मारले? रावणाला येत नाही, पण कोणालाच उत्तर कर्म असते. कोणाला मारले? रावण. ठीक आहे, रावण वाक्याचं कर्म आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. ठीक आहे, रामाकडून रावण मारला गेला. मारला गेला संयुक्त क्रियापद, मार मूळ धातू, मारणारा कोण आहे? रामाकडून. वाक्याचा कर्ता आहे, शब्द घ्यावे लागले म्हणजेच प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कोणाला मारले? रावण मारलाय. कर्म आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि अशा कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील कर्ता कशामध्ये आलाय? कडून या शब्दयोगी अव्ययांत आलाय, म्हणून झाला मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोग. आणि नवीन कर्मणी प्रयोगाला पर्यायी नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोगाला पर्यायी नाव काय आहे? कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे, आणि मित्रांनो नवीन कर्मणी प्रयोग हा इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आलेला आहे. नवीन कर्मणी प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आलेला आहे, म्हणून त्याला नवीन कर्मणी म्हणतात. लक्षात आले का? आणि नवीन कर्मणीला पर्याय नाव आहे कर्म कर्तरी. मग काय लिहिलं बघा ना, इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करणाऱ्या नवीन प्रकारास काय म्हणतात? काय म्हणतात मित्रांनो? कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे, आम्ही सफाईचे काम करतो या वाक्यातील विधेय कोणते? या वाक्यातील काय ओळखायचे मित्रांनो? विधेय कोणते? आम्ही सफाईचे काम करतो या वाक्यातलं विधेय कोणतं? इकडेच बघावं लागेल. ठीक आहे, आम्ही विधेय नाही मित्रांनो, ही
सफाई हे पण नाही, सफाईचे काम बिलकुल नाही, आणि यापैकी नाही तर होणारच नाही. ठीक, यस, यापैकी नाहीच होईल. मग ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. विधेय म्हणजेच काय मित्रांनो, तर विधेय म्हणजे क्रियापद. विधेयचा पर्याय नाव काय आहे? क्रियापद. ठीक आहे. मग आम्ही सफाईचे काम करतो. मित्रांनो, करतो हे क्रियापद आहे. करतो कोण आहे? क्रियापद. आणि क्रियापद ओळखायचं आणि त्याला पर्याय नाव काय म्हणायचं? विधेय. आणि ते पर्यायात ऑप्शनच नाही. ठीक आहे, पर्यायामध्ये बिलकुल ही ऑप्शन नाही. वाक्याची आपण फोड करू ता. करतो क्रियापद आहे, कर मूळ धातू आहे, करणारे कोण? आम्ही. वाक्याचा करता आहेत मित्रांनो. काय करतो? काम. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. काम कसं आहे? सफाईचं. मग सफाईच्या शब्दानं काम या नामाबद्दल माहिती दिली म्हणजेच वाक्याचं विशेषण आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण सगळं वाक्य बाहेर काढले. आणि मग एक लक्षात घ्या मित्रांनो, आम्ही सफाईचे काम करतो या वाक्यातील विधेय ओळखायचे. विधेय म्हणजे क्रियापद. मग करतो हे क्रियापद आहे, क्रियापदाला पर्याय नाव काय आहे? विधेय. पण मला असं वाटतं इथं पर्यायात कुठंच विधेय नाही, म्हणून यापैकी नाही. ठीक आहे. पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती सांगा. पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती सांगा. ठीक आहे मित्रांनो, पानावर बसा म्हटल्या आपण का जाऊन पानावर बसतो का? नाही. ऐकणाऱ्याच्या लक्षात येते पानावर बसा म्हणजे पाना शेजारी बसा, हा ऐकणाऱ्याच्या लक्षात येते. म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, लक्षार्थ. या पानावर बसा म्हणजे गेले पानावर बसले, जमन का? ऐकणाऱ्याच्या पक्का एक लक्षार्थ लक्षात येते. आपल्याला पानावर बसायचं नाही, पानाच्या शेजारी बसायचंय. आणि मग असं जेव्हा होते का, तेव्हा लक्षार्थ व्यक्त होते. ठीक आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. इतक्यातच अलंकार ओळखायचा असते. जणू, जणू काय असे जर शब्द जर आले अलंकारामध्ये एकच अलंकार सांगायचा, उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. उपमेय व उपमान यांना जेव्हा कल्पनेमध्ये एक केलं जाते का, तेव्हा अलंकार होते उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय आणि उपमान यांना जेव्हा कल्पनेमध्ये एक केलं जाते तेव्हा त्या अलंकारास काय म्हणतात? उत्प्रेक्षा अलंकार. मग आता इकडे बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. ही जी गुलाबी उषा आहे ना, यांना काय म्हणते? परमेश्वराचं प्रेम आहे म्हण. ठीक आहे. मग ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात. काय म्हणतात? उपमेय. आणि ज्याच्या सोबत तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. उपमान. मित्रांनो, मग ह्या गुलाबी उषाची तुलना कोणासोबत केली? परमेश्वराच्या प्रेमासोबत केली. ठीक आहे. मग मित्रांनो, ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान. पण दोघांना मित्रांनो कल्पनेत एक केले. कल्पना करा की ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. कळालं का तुम्हाला? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. मग गुलाबी उषाची तुलना म्हणजे त्यांना कल्पनेत एक केलंय. कोणासंग केली? परमेश्वराच्या प्रेमासोबत. आणि मग मित्रांनो, उपमेय उपमान यांच्या जेव्हा या दोघांना जेव्हा कल्पनेमध्ये एक केलं जाते का, तेव्हा अलंकार होते उत्प्रेक्षा अलंकार. विषय संपला. उत्प्रेक्षा अलंकार तर मी इथंच ओळखला होता, जणू. मित्रांनो, मराठी विषय इतका खतरनाक आहे, पण त्या वेळेनं शिकावं लागतंय. आपलं ॲप आहे खरवडे सर मराठी व्याकरण. या ॲपमध्ये सगळे व्हिडिओ आहेत. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि GK सगळ्या गोष्टी आहेत. त्याबरोबर टेस्टसुद्धा आपण ठेवणार आहेत. त्यामुळं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर याच्याही पेक्षा ॲपमध्ये भारी शिकवलेलं आहे बघा. ठीक आहे. म्हणून ज्यांची इच्छा असेल प्ले स्टोअरला जाऊन खरवडे सर मराठी व्याकरण डाउनलोड करू शकता. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर करा. ठीक आहे. आणि मित्रांनो, आन्सर भेटले आपल्याला उत्प्रेक्षा अलंकार. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द म्हणजे उलट शब्द खालील पर्यायातून ओळखायचा आहे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, चक्षु. धी या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे. बघा आता हे प्रश्न आहे का? आपल्याला तर कधी कधी वाटण प्रश्न चुकलाय. काय वाटण? प्रश्न चुकलाय. धी डॅश डॅश, धी या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे. तर मित्रांनो,
धी म्हणजे नदी होत नाही, आपलं संपलेलं एखादं करू शकते. पृथ्वी तर बिलकुल नाही, प्रावली बी नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, बुद्धी. धी या शब्दाचा अर्थ काय होत आहे? बुद्धी, आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. मित्रांनो, मराठी विषय खतरनाक आहे. मग त्याचबरोबर मराठी सारखीच तुम्हाला प्रत्येक विषयाची तयारी ठेवावी लागते. पण जर तुम्हाला प्रत्येक विषयाचा प्रॉपर शिक्षक भेटला, पोस्ट निघत नाही. कोणी काही म्हणल्यावर हसत खेळत पोस्ट निघते, पण प्रॉपर शिक्षक भेटावं लागते. मुळात शिक्षकालाच काही येणं कार्यक्रम अवघड आहे. मला बरेच जण म्हणले गणित शिकवा, मी म्हणलं भाऊ जे चालले ते चलू दे, विषय सांगालो. नॉलेज म्हणजे किडा लागेल त्यातलं, मग बुगाच काही घेण देण नाही. ठीक आहे. आणि मग नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला नसले याच्यात लई कन्फ्युजन आहे. नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द म्हणायला मित्रांनो. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, भ्राता. तर भ्राता म्हणजे भाऊ. भ्राता म्हणजे काय? भाऊ. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ओनामा करणे. ओनामा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता होतो? मार देणे, बिलकुल नाही. आरडाओरडा करणे, बिलकुल नाही. प्रारंभ करणे, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. ओनामा करणे म्हणजेच काय? प्रारंभ करणे होय. अतिशय महत्वाचा कंटेंट आहे मित्रांनो, आणि बाकी फालतू काही नाही, पन्हाळ एकच नाही, महत्वाच्या गोष्टीच आहेत फक्त. खतरनाक भुगा विषय. बळी तो डॅश डॅश पिढी म्हण. बळी तो काय? मग काय नाक थोडेच पिळू शकत असते? बळी तो कानपिळी. बळी तो काय? कानपिळी. ऑप्शन नंबर बी. जो देशासाठी बलिदान करतो, तो जो देशासाठी बलिदान करतो त्याला काय म्हणतात म्हणाले? सैनिक नाही, जवान नाही, शूरवीर नाही, हुतात्मा. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. जो देशासाठी बलिदान करतो त्याला काय म्हणतात? हुतात्मा. मात्र देशासाठी बलिदान मात्र हेच करतात, सैनिक, जवान, शूरवीर. एवढं मात्र पक्क आहे. बलिदान करण्याचं काम त्यांचं आहे. आपले खरे वीर ते आहेत. ठीक आहे. कारण सीमेवर लढतात ते, म्हणून आपण इथं बोलू शकायलो. ठीक आहे. पण आपले रोल मॉडेल आपण दुसरेच बनलेत. हे फिल्म सिटीतले हिरो, नेते, दादा, असं काही जे काय असेल ते. ठीक आहे. मग मित्रांनो, काही नसतंय, आपल्यासाठी सगळ्यात मोठे हिरो हे आहेत. ठीक आहे. आणि मग जो देशासाठी बलिदान करतो त्यास काय म्हणतात? हुतात्मा. खडाष्टक म्हणजे डॅश डॅश होय. खडाष्टक म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो, खडाष्टक म्हणजे कष्ट का घट्ट मैत्री का वैर का दृढ संबंध. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बी बरोबर नाही, 2 बी बरोबर नाही, आणि 4 पण बरोबर नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. खडाष्टक म्हणजे काय? तर वैर. वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. खास पर्याय आला बघा, प्रश्न खास आला. वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, त्याचं नाव आहे पूर्णविराम. बऱ्याच जणांची याच्यामुळे पोस्ट गेलेली. उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला वाक्य बघा, मी जेवण करतो. खरं आम्हाला काही घेणं नाही, मी जेवण करतो. वाक्यात हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. वाक्य पूर्ण नाही आता. पण जेव्हा मी इथं पूर्णविराम देईन तेव्हा वाक्य पूर्ण झालं. मग एवढ्या पूर्णविरामामुळे पोस्ट गेलेली बऱ्याच जणांची. लक्षात ठेवायचं, इतक्या बारकाव्याची स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो, एक्झाम आहे. भाषा या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा. भाषा या शब्दाचं वचन नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो गुणधर्म असतो त्यास वचन असं म्हणतात. वचनाचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक वचन आणि अनेक वचन. आणि मग मित्रांनो, एक भाषा आणि अनेक सुद्धा भाषाच होते, बदला बदली करायची गरजच नाही. एक भाषा, अनेक भाषा. मग भाषा हे एक वचन आहे, पण जर ऑब्झर्वेशन केलं तर भाषा हे अनेक वचन सुद्धा आहे. भाषा हे एक वचन बी आहे आणि भाषा हे अनेक वचन आहे. आणि मग एक काय सांगितलंय? भाषा या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा. मग एक भाषा, अनेक भाषा. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे.
काही संपलेले असंही करू शकतात. कुठे गेलंय भाष्य असं वाटते करावं, नाहीच. भाष्य ना, भाष्य काही संबंध नाही. खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता? खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता म्हणते? असा वर्ण ओळखा म्हणते जे आपण कंठातून उच्चारतो. ठीक आहे. परीक्षेत प्रश्न येते कंठ्यवर्ण किती, कंठातून उच्चारला जाणारा वर्ण कोणता, किंवा मराठी भाषेमध्ये उच्चारानुसार वर्ण किती आहेत, असे काही प्रश्न आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. डी हा कंठ्यवर्ण आहे. म्हणजेच खचा उच्चार आपण कंठातून करतो. ज्या वर्णांचा उच्चार कंठातून केला जातो का त्यांना कंठ्यवर्ण असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. मित्रांनो मुळात सोने हे पदार्थवाचक नाम आहे. त्याचं वचन बदलायचं नाही, एक वचनचं. पदार्थवाचक नामांचे अनेक वचन होत नाही मित्रांनो. ठीक आहे. आणि मग एक सोने अनेक बी सोनेच होते. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. पण काही जणांनी संपलेले सोनी करायसारखे. सोनं तर होणार नाही, सोन्याचा बिलकुलच नाही. सोने हे आपली इकडे सोन्या सोनी यायचाच कार्यक्रम सुरू रिकामाच. ठीक आहे. लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी कोणती? बरं, लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी कोणती म्हणायले? ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, उपरा. तू तेथून निघून जा या वाक्याचा प्रकार ओळखा. तू तेथून निघून जा म्हणते. बरं, तर मित्रांनो आज्ञा दिलेली आहे म्हणून आपण आज्ञार्थी म्हणू शकतो. ठीक आहे. सी. हाय 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 नाही हे हे हाय हाय नाही, हे रिकामा हाय हाय, हे दुसरंच हाय हाय आहे. हाय हाय या अवयातून कोणती भावना व्यक्त होते? ठीक आहे. तर हाय हाय म्हणजे का प्रशंसा आहे का? नाही, संपलेला पर्याय. विरोध बी नाही, तिरस्कार तर बिलकुल नाही, शोक आहे. हाय हाय म्हणजे काय? शोक. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? असा शब्द सांगा जो स्त्रीलिंगी आहे. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर मित्रांनो ती बेरीज. नामाच्या पूर्वी ती बसलं की त्याला स्त्रीलिंगी म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, ती बेरीज. खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता म्हणते? दंत तालव्य वर्ण. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, च, छ, ज, झ हे दंत तालव्य आणि तालव्य दोन्ही वर्ण आहेत. पण विचारलंय काय? दंत तालव्य वर्ण. मग च, छ, ज, झ. च, छ, ज आणि झ याच्यापैकी दंत तालव्य वर्ण कोणता दिसायलाय का? मला दिसायला बघ एक. कोणता ने? ज. आणि तेच उत्तर आहे आपलं मित्रांनो. हे बघा, ज, दंत तालव्य. धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? बघू ता मित्रांनो. ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे. धनु अधिक वात. धनु अधिक वात. लक्षात घ्या मित्रांनो, काय सांगतो बघा. इथं ऊ स्वर आहे बघा. ठीक आहे. आणि याच्या पुढं मृदू व्यंजन आलंय. कोण आहे हे? मृदू व्यंजन. व मृदू व्यंजन आहे ना, मृदू व्यंजन आहे. असं झालं या विसर्गाचा अर्धा र बनते. काय बनतंय? र. पुढील व मध्ये मिसळते. मग ध जशा तसा, नु जशा तसा, र अर्धा हे वा मध्ये मिसळा. धनुर्वात. मग धनु अधिक वात, धनुर्वात. बघा सेम आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. अंधारी या शब्दाची जात कोणती? अंधारी. काय मग? अंधारी काही बी, खोली. मग खोली नाम, अंधारी विशेषण, कारण नामाबद्दल माहिती दिली. आणि मग ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. मित्रांनो मराठी विषय असा आहे, मुळात तो रट्टा मारायचा विषयच नाही आणि सगळे रट्टा मारायले. ज्यानं रट्टा मारला त्याचा कार्यक्रम संपला, कारण एवढा सोपा विषय ते नाही. रट्टा मारायचा अजिबातही तो विषय नाही मित्रांनो. ठीक आहे. म्हणून पाठ करायचं नाही, प्रॅक्टिकल जावं लागणार आहे.
कळलं का? मराठी विषय बोटावर फिरते बघा असा, पण आपल्याला त्याचे बारकावे माहीत पाहिजे. ठीक आहे. मी मराठी भाषेमध्ये जेव्हा मी कधी बी बोलत असतो, जे बी कोणी असतील, अभ्यास करताना जे रट्टा मारायचा प्रयत्न करायला का कार्यक्रम अवघड होणार आहे. मराठी विषयाचा रट्टा मारायचा अजिबातच नाही, फिरला पाहिजे बोटावर फक्त. माधुर्य हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? माधुर्य हा शब्द नामाच्या मित्रांनो भाववाचक नाम आहे. ते कोणतं नाम आहे? भाववाचक नाम. लक्षात घ्या, सामान्य नाम म्हणजेच उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला मुलगा, एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना सामान्य नाम म्हणतात. भावना, उदाहरणार्थ म्हणलं आनंद, मला आनंद झाला, मग आनंद भाववाचक नाम आहे. विशेष नाम व्यक्तीचं असते, उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, उदाहरणार्थ म्हणलं सोनाली, काय म्हणलं तुम्हाला? सोनाली विशेष नाम आहे. आणि द्रव्यवाचक नाम म्हणजेच काय? पदार्थवाचक नामाला द्रव्यवाचक नाम म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं गहू, उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला अजून नवीन नाम सांगतो, उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला चांदी, गहू बी आहे, उदाहरणार्थ काय म्हणलं? चांदी. मग मी काय म्हणलं तुम्हाला, पदार्थवाचक नामालाच पर्याय नाव काय? द्रववाचक, त्याच्यामुळे मला इथे सांगायचं होतं. ठीक आहे, आपला आन्सर आहे भाववाचक नाम. व्याकरणातील लिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लिंग म्हणजे चिन्ह किंवा खून होय. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे मित्रांनो, खून. ठीक आहे, परीक्षेत प्रश्न आला बघायचा. देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? देव या शब्दाचं अनेक वचन मित्रांनो एक देव आणि अनेकही देवच होते, दोन्ही वचनात सेम. एक वचन देव, अनेक वचन बी देव, दोन्ही वचनात सेम होते, म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. बघा दिसायले का? हे बघा, देव अनेक वचनात बी देव आणि एक वचनात बी देव, एक देव अनेक देव. नी, शी, ई आणि ही हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत मित्रांनो? नी, शी, ई, ही. तर मित्रांनो हे आहेत तृतीय विभक्तीचे प्रत्यय. कोणाचे प्रत्यय येतं? ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, तृतीया. चतुर्थी तुम्हाला अगोदर सांगितले, पाठच झालं पाहिजे. स, ला, ना आणि ते. सप्तमी त, ई आणि आ. षष्ठी चा, ची आणि चे. तृतीया ने, ये, शी आणि नी. हे तृतीयाचे प्रत्यय आहेत. ठीक आहे, तेच आपलं उत्तर आहे डी. कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल? कुत्रा या नामाचे सामान्य रूप काय होईल म्हणते मित्रांनो. लक्षात घ्या, सामान्य रूप करत असताना बरीच मुलं पाठ करायचं ना, एक विभक्तीचा प्रत्यय नाही तर शब्द घ्यावे लावून बघायचं, जे होईल त्याला सामान्य रूप म्हणायचं. उदाहरणार्थ कुत्रा आहे, त्याला ला प्रत्यय लावून बघा. बघा, मूळचं नाम आहे कुत्रा, इथं लिहून ठेवतो. मूळचं नाम आहे कुत्रा, याला ला प्रत्यय लावायचा आहे, काय होईल? कुत्र्याला. काय होईल? कुत्र्याला. मग लक्षात घ्या, ला प्रत्यय लावताना या कुत्राचं काय झालंय? कुत्र्या, आणि मग कुत्र्या हे सामान्य रूप आहे. बघा तिकडे असेल कुठंतरी. हे ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे, ये, कुत्र्या. कुत्राचं सामान्य रूप काय झालंय? कुत्र्या. कशामुळं? विभक्ती प्रत्यय लावण्यामुळं. 5000 यातील 5 हे कोणते विशेषण आहे? 5 हे कोणते विशेषण आहे? मग मित्रांनो 1000 हे नाम आहे. कसे 1000 आहेत? 5000 म्हणजेच संख्या दाखवायले विशेषण आहे. 5 शब्दांना 1000 बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. पण इथं पर्याय बघू आता, धातुसाधित होणार नाही, संख्यावाचक, गुणवाचक, समुच्चयबोधक हे पण नाही, हे पण नाही. आता पर्याय काऊन पाहिले ते बी सांगतो. संख्यावाचकचे पुन्हा प्रकार पडतात, पूर्णांकवाचक आहे, मग त्याच्यात ते पूर्णांकवाचक आहे म्हणून पर्याय बघितले. एखाद्या संख्यावाचक बी आणि पूर्णांकवाचक बी, मग तशा टायमाला आपण काय करणार? जे मूळ आहे ते सांगणार, म्हणून पर्याय आपल्याला बघावं लागली. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कोण येते? संख्यावाचक. पण याला मी पूर्णांकवाचक संख्या विशेषण सुद्धा म्हणू शकतो. मी याला इकडे बघा, मी याला पूर्णांकवाचक बी म्हणू शकतो, मी याला गणनावाचक बी म्हणू शकतो, आणि मी याला त्याचबरोबर संख्या विशेषण सुद्धा म्हणू शकतो, आणि त्याचबरोबर विशेषण बी म्हणू शकतो. पण इथं ऑप्शन काय आहे? संख्या विशेषण. म्हणून संख्या
विशेषण आहे, ते संख्या विशेषण आहे आणि तेच आपलं उत्तर आहे बी. पुढीलपैकी साधित शब्द कोणता? असा शब्द ओळखा म्हणाले जे साधित आहे. जे शब्द मूळचे असतात त्यांना सिद्ध म्हणतात, इतर शब्दापासून बनलेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात. मित्रांनो, पाऊस हा मूळचा शब्द आहे, कीर्ती हे मूळचा शब्द आहे, शरीर हे मूळचा शब्द आहे. पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर वार्षिक हे वर्ष या शब्दापासून वार्षिक बनलेलं आहे, म्हणजे इतर शब्दापासून बनलेलं आहे म्हणून ते साधित आहे. तेच आपलं उत्तर आहे, पण दिसताना कळत नाही, काही सारखंच दिसतंय. वर्ष मूळचा शब्द आहे त्याच्यामध्ये. चोराला कस्टडीत ठेवा या वाक्याचा अर्थ ओळखा. ठेवा म्हणाले बघा, आज्ञा द्याले, चोराला कस्टडीत ठेवायचंय. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, आज्ञार्थ आहे. पुढीलपैकी ला आख्यात ओळखा. ला आख्यात, जर तुम्हाला भूतकाळ दिसला मित्रांनो त्याला ला आख्यात म्हणतात. मग बसला हे भूतकाळ आहे आणि मग याला काय म्हणायचं? ला आख्यात. चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? ठीक आहे, तर मित्रांनो ते अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. लक्षात घ्या, कसलं क्रियाविशेषण अव्यय आहे ते? अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. कुंभकर्ण हे नाम कोणत्या प्रकारात मोडते? मित्रांनो सरळच प्रश्न आहे, साधा, कशालाही दिलेले नाम आहे आणि कुंभकर्ण एका व्यक्तीचं नाव आहे आणि म्हणून ते विशेष नामामध्ये जाईल. कशात जाईल? विशेष नामामध्ये. सर्वनाम, उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला तो, हे सर्वनाम आहे. भाववाचक नाम, उदाहरणार्थ म्हणलं प्रेम, प्रेमाची भावना आहे, भाववाचक नाम आहे. विशेष नाम, व्यक्तीचं नाव, उदाहरणार्थ म्हणलं राणी, मग राणी विशेष नाम आहे, व्यक्तीचं नाव आहे. आणि पदार्थवाचक नाम, मग पदार्थवाचक नाम जी नामे आपल्याला संख्येत मोजता येत नाहीत त्यांना मोजण्यासाठी लिटर, मीटर, ग्रॅम हे परिमाण आपल्याला वापरावं लागते, त्या नामांना पदार्थवाचक नाम म्हणतात आणि ते आहे पाणी, उदाहरणार्थ पाणी. ठीक आहे, पण आपलं उत्तर कोणतं आहे मित्रांनो? आपलं उत्तर आहे सी, विशेष नाम. मग कुंभकर्ण हे कोण आहे? विशेष नाम, कारण व्यक्तीला ठेवलेलं नाव आहे ते. पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण प्रयोग डॅश डॅश प्रयोगाचे आहे. मित्रांनो संपला, इतक्यातच प्रयोग कळते. जेव्हा क्रियापदाला असा ज प्रत्यय लागते का मित्रांनो, तेव्हा त्याला प्राचीन कर्मणी म्हणतात. त्यालाच प्राचीन कर्मणीला जुना कर्मणी, पुराण कर्मणी, पुरुष कर्मणी अशी काही नावे आहेत. पण क्रियापदाला असा ज प्रत्यय किंवा त्याचा अर्थ नाही कळाला की त्याला डायरेक्ट काय सांगायचं? प्राचीन कर्मणी. ने आन या शब्दाचा समास कोणता? उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं ने आणि आन, मग हे सामासिक शब्द आहे आणि हे त्याचा विग्रह आहे. सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं मित्रांनो, समास एकच होते. कोणता? द्वंद्व समास. ठीक आहे, सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं तर समास कोणता होतोय? द्वंद्व समास. पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा. पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो एकच शब्द जर दोनदा आला तर त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात आणि अभ्यस्त शब्दाचा एक प्रकार आहे तो म्हणजे अंशाभ्यस्त शब्द. उदाहरणार्थ आपण म्हणू घर बीर. ठीक आहे, घर बीर थोडंसं बदलून आले बघा. अभिनंदन याचा काही संबंध नाही, आमरण हे बी नाही, अपहरण हे पण नाही. एकच शब्द दोनदा आला की त्याला काय म्हणायचं? अभ्यस्त शब्द. आणि त्या शब्दामध्ये एखादं वर्ण जर बदलून आलं त्याला अंशाभ्यस्त म्हणतात. मग घर बीर ब बदलून आले फक्त, हे आहे अंशाभ्यस्त. न ओढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? न ओढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो कुमारिका, त्याचबरोबर गृहिणी, त्याचबरोबर लेकुरवाळी, त्याचबरोबर नववधू. तर मित्रांनो ऑप्शन मध्ये हे बी चुकीचं आहे, हे पण नाही, हे पण नाही. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, नववधू. न ओढा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? नववधू. भुंगा हा शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखायचा आहे. तर मित्रांनो वसन होणार नाही, अरी होणार नाही. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, अली. ठीक आहे, अशाच प्रकारे मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी
अतिशय तळमळीनं मनातून अगदी खूप कष्टातून या गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.